झोमॅटोचे दीपेंदर गोयल म्हणजे सीईओ आता ते स्टेप डाऊन झालेत आणि ते म्हणालेत की ब्लिंकिटचे अल्बिंदर जे आहेत ते आता ह्या कंपनीचे सीईओ बनतील. आता ते हरलेत का? बिलकुल नाही. ही एक स्ट्रॅटेजी आहे ज्याला इगो लिक्विडेशन स्ट्रॅटेजी असं म्हणतात. बघा कंपनीजमध्ये मी बघितलंय बिझनेसमॅन, लीडर्स, मॅनेजर्स आपल्या खुर्चीला असे काही चिपकून बसतात की प्रत्येक डिसिजन हा त्यांच्यापासूनच गेला पाहिजे. छोट्यातलं छोटं डिसिजन हे त्यांच्या थ्रूच गेलं पाहिजे. ह्याने काय होतं? ह्याने कंपनी स्टक होऊन जाते. सक्सेशन प्लॅनिंग होत नाही. पुढे लीडर्स तयार होत नाहीत कारण सगळी काही पॉवर ह्याच व्यक्तीकडे असते. तो पॉवर काय सोडायला तयार नसतो आणि एका लेवल नंतर कंपनी ग्रो व्हायची थांबते. राईट स्ट्रॅटेजी काय असते? राईट स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही दुसऱ्याला पॉवर देणं. बघा दीपेंदर गोयल सारखे लोक जे आपल्या इगोला खाली ठेवतात, कंपनीच्या विजनला वर ठेवतात. पुअर लीडर्स काय करतात? आपल्या इगोला वर ठेवतात, कंपनीच्या विजनला खाली ठेवतात. असं केल्याने कंपनीची ग्रोथ होत नसते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ज्याही वेळेस तुम्हाला जाणवेल की आता माझ्या कंपनीत माझ्यानंतर हा उत्तराधिकारी आहे, त्या उत्तराधिकाऱ्याला पॉवर द्यायला शिका, त्याला पद द्यायला शिका. ज्यावेळेस तुम्ही असं करता कंपनीची ग्रोथ झपाट्याने व्हायला लागते. स्वतःकडे पॉवर ठेवणं बंद करा, दुसऱ्याकडे पॉवर द्या, लीडर्स तयार करा. कारण खरा लीडर तोच असतो जो अजून लीडर्स तयार करत असतो. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये मला सांगा.